आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमच्या पोराला नाही, तुम्हाला इथं खूळ लागले, त्याला नाही, तुम्हाला हॉस्पिटल टाकायची वेळ आली आता. आराध्या, काय आराध्या रद्द लावलं? हा, काय आराध्या रद्द लावलंय? ती आराध्या कशी होती, काय होती, काय करायची, आपल्याला काही बी माहिती नाही. डोक्याला शॉट द्यायचे नाही आपल्या. तू ना तू 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 आराध्यास ना, आहेस ना आराध्या? हा, बोला, खरं बोल, खरं बोल, पटकन बोल, खरं बोल. मॅडम, आराध्या परत आली यायच्या आणि एवढ्या का घाबरल्यात तुम्ही? ती ऍक्सिडेंट मधून वाचलीये असं का विचारलं तुम्ही? काय हो मॅडम, त्या आराध्याला संपवायचा प्रयत्न तुम्ही तर नाही ना केला? बोला की. शट अप, जस्ट शट अप. काय बोलतेस तू? तुला माहिती आहे ना आमची तब्येत बरी नाहीये. निघ. आपल्याला काय हाऊस नाही तर थांबायची. काळजी घ्या. ही आता तरी असं दाखवते की हिला आम्ही काय बोलतोय ते कळत नाहीये. बिझनेस, इंग्लिश काही कळत नाहीये. बट हू नोस, हे नाटकही असेल. या ताराला खरंच कळलं नसेल ना आम्ही आराध्याच्या बाबतीत काय केलं ते. मोनिशा, आता हिचं काय पुन्हा? हे मोनिशा, हाय, बोल. हॅलो यश, कशी आहेस? मस्त. फंक्शन मध्ये आपण नंतर बोलूया. अक्षयचं आणि श्रावणीचं लग्न होतंय, सो खुश असशील ना? सॉरी यश, तू जरी मला इन्व्हाइट केलं नसलंस तरी सुद्धा मी येणार होते. आफ्टर ऑल मी तुझी जिवलग मैत्रीण आहे ना. हा, पण ते मी तुला पाठवलेलं गोड गिफ्ट तर तुला मिळालंच असेल ना? मोनिशा, आता उद्याच्या फंक्शन मध्ये बघच तू, यापेक्षाही भारी गिफ्ट घेऊन येणार आहे मी. सो बी प्रिपेअर. मस्त मजा येणार आहे, तेच सांगायला कॉल केला होता. बाय डार्लिंग. मोनिशा, हॅलो हॅलो. गॉड, आता ही कुठला नवीन खेळ खेळणार आहे? इतकी का घाबरली ही बाई? एरवी पोरासाठी आराध्या आराध्या करत असते, मग आता आराध्या परत आलीये या विचाराने हिला घाम फुटला होता. म्हणजे काहीतरी झोलाय, काहीतरी लई मोठा झोलाय. आराध्या, अगं तू कुठे फिरतेस? चल ना आपण जेवायला जाऊया. तिकडे ना सगळ्यात तुझ्या आवडीचा मेन्यू आहे आणि काय काय मज्जा आहे माहितीये. आणि ज्यूस आहे, आईस्क्रीम आहे, हे आहे, ते आहे, सगळं छान छान आहे. चल ना आपण खूप मजा करूया. चल. एक मिनिट श्रेयस, काय झालं? बोलायचंय मला तुझ्याशी. तुला माझ्या ऍक्सिडेंट बद्दल काही आठवतंय का? म्हणजे मी घरातून बाहेर का निघाले होते, कुठे चालले होते, का चालले होते, आणि सासूबाई त्यावेळी कुठे होत्या, त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं, म्हणजे त्यांना माझ्याबद्दल काही तू हे सगळं काय विचारतेस मला? मी गेलो नाही. तुम्हाला बोलवत होते, मी गेलो नाही. मी गेलो नाही. सॉरी.
सॉरी. सॉरी सॉरी सॉरी. पण तू मला सोडून कुठे जाऊ नको. मला सोडून कुठे जाऊ नको तू. Who's that? जर तुला स्वतःचं भलं व्हावं असं वाटत असेल तर खाली ये. कोणी टाकलं असेल इथे? आमचं भलं व्हावं असं वाटत असेल तर खाली बोलवलंय. पण नक्की त्यासाठीच बोलवलंय की एवढी हिम्मत केलीये कुणीतरी म्हणजे बघावं तर लागेलच. आम्हाला मारायला आलीस? हा, मारेकरी पाठवल्यास? हा, आम्ही तुला वॉर्न करतोय. तू तारा या घरात आहे आणि मोनिशा पण आली. आता या मोनिशाला ताराचं रहस्य कळलं तर नो नो. मोनिशा जस्ट गो. यश, किती घाबरतेस ग? अगं तुला मारून मला काय मिळणार आहे? उलट गंमत तर तुला जिवंत ठेवून माझ्या मनाप्रमाणे वागायला लावण्यात आहे. काय हवंय तुला? काय हवंय मला? मला तर आधी फक्त वाटलं होतं तुझ्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झालाय, पण इथे तर असं दिसतंय तुझ्याही डोक्यावर परिणाम झालाय. मोनिशा, अगं साध्या साध्या गोष्टी उमजे नशा झाल्यात तुला. मला काय हवंय हे तुला चांगलंच माहितीये, तरी सुद्धा बेधडकपणे तुझ्या मुलाचं लग्न तू मिडल क्लास श्रावणीशी लावून देत आहेस. तुला काय वाटतं आम्हाला त्या श्रावणीचं लग्न अक्षयशी लावून द्यायचंय? पण कधी कधी एक आई म्हणून विचार कर, आमच्या हातात काही पर्याय नाही. आम्ही जरी नाही म्हटलं ना तरी अक्षय तेच करणार आहे. काय अवस्था झालीये ग तुझी यश. अगं एकेकाळी जग बदलून टाकण्याची तुझ्यामध्ये ताकद होती, आणि आता तुझा मुलगाही तुझं ऐकत नाहीये. पण बरोबर आहे, माणसाने खूप मोठा गुन्हा केला ना की अशी अवस्था होते. शेवटी आपलं मन आपल्याला खातच ना. टॉकिंग. हा, कोणी गुन्हा केलाय? आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. डू यू अंडरस्टँड? ओह रिअली? मग हे ऐक, आणि आता जे बोललीस ना ते पुन्हा बोल. आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. उद्या आराध्या कुठेतरी पुरावे शोधायला जाणार आहे असं आम्हाला कळलंय. हा ताई, काहीही कर संजय, पण आराध्या या घरातून बाहेर जाण्याआधी तिच्या गाडीचे ब्रेक फेल करायचे. बर ओके. तसं केलंस तर एखाद्या निर्जन रस्त्यावरती मरेल ती.
हा ताई. जर तसं झालं ना तर आपल्यावर कुठलाही आरोप येणार नाही. बाकी पुढे आय मीन तिचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय करायचंय त्याची व्यवस्था आम्ही करतो. एका माणसाला सांगून ठेवणार आहोत आम्ही पुढे काय करायचंय ते. हा ताई. पण काहीही झालं तरी आम्हाला आमच्या डोळ्यांनी आराध्याची डेड बॉडी बघायची आहे. डू यू अंडरस्टँड? सो तुझी मोठी सून आराध्या जिच्या मृत्यूमुळे तुझ्या मुलाला हे सगळं भोगावं लागतंय, तिला तूच ठार मारलेस. आणि हे मला कळलंय अगदी पुराव्या सकट. आता बोल, हे सत्य जगासमोर आणायचा अवकाश दी ग्रेट यशोधरा सरनाईक फिनिश्ड. मोठी बिझनेस वुमन, अनेकांचं प्रेरणास्थान, खुनाच्या गुन्ह्याखाली लॉकअप मध्ये. मग बदनामी आणि हार, शिवाय तुझं सगळं साम्राज्य कोसळेल ते वेगळंच. कोणी दिली ऑडिओ क्लिप? हा, तुझ्याकडे आली कशी? जस्ट गिव्ह मी द नेम. मोनिशा बोल. माझ्या हातात आली ना ते सगळ्यात महत्वाचं. आता तुला माझ्यापासून कोणीही वाचू शकत नाही. तशी तुझे बरेच सिक्रेट्स माझ्याकडे आहेत, पण हे सगळ्यात भारी. शेवटी मी दिलीच ना तुला मात. आता जन्मभर माझ्या हातचं भावलं बनून राहायचं की जन्मठेप भोगायला जेलमध्ये सडायचं. चॉईस इज युअर. काय ग यश, हा तुझी बुद्धी ना खरंच चालेनाशी झालीये. आता ह्याच्यातलं रेकॉर्डिंग डिलीट करून काय उपयोग आहे सांग मला. तुला एवढं पण कळत नाहीये की हे रेकॉर्डिंग मी आणखी 4 ठिकाणी नीट ठेवलं असेल. हे रेकॉर्डिंग अशा ठिकाणी पोहोचलंय ना की तू माझा आज जीव जरी घेतलास तरी पोलिसांपर्यंत अगदी व्यवस्थित जाईल. आणि याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. सो कळतंय? हे टाळण्यासाठी तुझ्याकडे एकच पर्याय आहे. माझ्या मुलीचं लग्न तुझ्या अक्षयशी लावून देणं. आणि हे जर तू केलं नाहीस तर हे रेकॉर्डिंग एवढं व्हायरल होईल ना की कोर्ट तुला शिक्षा देण्याआधी तुझी मुलंच तुला शिक्षा देतील. मोनिशा, तुझे धिंडवडे निघतील, तुझ्या फॅमिलीचे आणि तुझ्या रेप्युटेशनचे. तुम्ही सगळं ऐकलं की काय? हो मॅडम. नो नो, आय डोंट थिंक सो. नाही ऐकलंय तिने. एवढ्या रात्री काय करता इथं? जीवाला बरं आहे ना तुमच्या? तुला काय करायचंय? तू काय करतेस एवढ्या रात्री इथे? हे काय, पाणी संपलंय ते घ्यायला आले. अहो पण तुमचा चेहरा असा बकास का पडलाय? समद बरं आहे ना? हा, तुला काय करायचंय? हं? आमच्या गोष्टींमध्ये तू नको पडूस. ओके, जस्ट माइंड युअर बिझनेस. गो. तू आमच्या तोंडाकडे काय पाहत बसली आहेस? आय सेड गो. जाते. ओरडता कशाला एवढं रात्रीचे? वॉचमॅन, वॉचमॅन, ते तडमडतात कळत नाही आम्हाला. वॉचमॅन, काय कुठे? नाही, ड्युटी कुठे तुमची? आणि असता कुठे तुम्ही? मी मागे राऊंड मारत होतो. काय आलं मॅडम? वाव, राऊंड मारत होता?
तुम्हाला माहितीये का, एक माणूस कुणालाही न विचारता घराच्या आत येतं, पण तुम्हाला काहीच पत्ता नाही कारण तुम्ही राऊंड मारत असता. आता एक काम करा, उद्यापासून ना राऊंडच मारत राहा. यू आर फायर्ड. डू यू अंडरस्टँड? आउट आउट. युसलेस. मोनिशा. ओके आहे ना समज. अजून बी असे चिडलेला का दिसताय तुम्ही? तुला सांगितलं ना एकदा, जस्ट माइंड युअर ओन बिझनेस. अहो पण तुम्ही गो. ही मोनिशा काही गप्प बसणार नाही. इतके दिवस टोलवलं तिला, पण आता अक्षयचं लग्नच लागतंय म्हटल्यावर ती काही शांत बसणार नाही, काहीतरी करणारच. अक्षय आणि श्रावणीचं लग्न होऊ नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. अगदी आराध्याला संपवण्यापर्यंत मजल गाठली आम्ही, पण त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही. शनायाशी अक्षयचं लग्न आम्ही नाही लावू शकलो तर मोनिशा आराध्याच्या खुनाचं सत्य सगळ्यांसमोर आणेल, आणि तसं झालं तर कोणीच साथ देणार नाही आम्हाला. ऑलरेडी घरच्यांच्या, अक्षयच्या मनात आमच्याविषयी संशय आहेच, तो आणखीन पक्का होईल. मोनिशा तेव्हाच गप्प बसणार जेव्हा अक्षय आणि शनायाचं लग्न होणार. पण आय नो, अक्षय कधीच शनायाशी लग्न करणार नाही. तो तयारच होणार नाही. यशोधरा, तर गप्प बसून चालणार नाहीये, काहीतरी करावंच लागेल. येस यशोधरा, यू हॅव टू डू समथिंग. आलेल्या संकटाचा अपॉर्च्युनिटीमध्ये बदल करावाच लागेल. अनेक वेळा केलंयस तू हे. येस, आत्ता पण तेच करावं लागेल. श्रावणी आणि अक्षयचं लग्न नाही होता का? खरं तर अक्षय आणि शनायाचंच लग्न व्हायला पाहिजे. ती शनाया मूर्ख आहे. तिला आम्हाला या घरात आमच्या तालावर नाचवता येईल. येस येस, ऑफकोर्स. त्या टाउन मार्केट देसाई फॅमिलीशी नातं जोडण्यापेक्षा मोनिशा कधीही आमच्या तोलामुलाची आहे. झालं तर पुढे मागे फायदाच होईल. आणि एकदा का तिची मुलगी या घरात सून म्हणून आली की ही गप्प बसेल. येस, असंच करावं लागेल. पण अक्षयच्या नकळत लग्नात श्रावणीच्या जागी शनायाला बसावं लागेल. येस, पण कसं? हा शिफ्ट कसा करायचा? श्रावणीच्या जागी शनायाला कसं आणायचं? हे मस्त आहे. आता हे पण असंच होणार. चालेल. आणि हे पण सगळं मस्त आहे. संजय, अरे किती आळशीपणा करशील. चल लवकर पटापट काम कर. टंगळ मंगळ करू नकोस. मामा तर काहीच काम करत नाहीयेत, नुसतं टाइमपास करताय तिकडे. अरे सगळी तयारी झाली ना? मामा करतायत सगळी कामं, आता होतील. ते लोक आले. चल 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 चल. हळूहळू. आणि हे काय? हे तू घे. माझ्यासाठी काय? मामा लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? हे बघ किती छान आहे सगळं. आवडलं मला. मी तर नाही केलं काही.
हाय हाय हे काय आहे? दंगा मस्ती आपल्या जागी, हळदीत मज्जा करायची आहे ना, मग औषधं पण वेळेवर घ्यायची. आधी औषधं घे. पण कडू असतात ती, मला नाही आवडत. अरे श्रेयस, श्रेयस, शहाणा मुलगा की नाही तू? मी आहे, पण तू औषधं घेतलीस का? श्रेयस, बघा तू नाही घेतलं तर मग कट्टी करीन मी. घे ना माझ्यासाठी प्लीज. ठीक आहे. कडू आहे. मला माहिती आहे कडू आहे, म्हणून मी तुझ्यासाठी गोड गोड बिस्किट्स आणलेत. घे. तू मिळतील. मिळते. ठीक आहे. अमृता. आई, किती छान बॉन्डिंग दिसते ना दोघांचं. श्रेयसला बऱ्याच दिवसांनी असा खुश झालेला बघतोय मी. बघ ना किती फ्रेश दिसतोय तो. ही सगळी किमया ताराची आहे. खरंय, आपलं नशीब चांगलं म्हणून ही मुलगी आपल्याला सापडली. आता श्रेयस छान बरा होईल की नाही बघ. पुढचं पुढे बघू. हळदीची तयारी करते. हळद झाले कुठून बघते सरिताचं काय चाललंय. आम्ही इकडचं बघतो. हो हो. गोष्टी हळदीपर्यंत येऊन ठेपल्या. आता हातात वेळ खूप कमी. जे करायचं ते लवकरात लवकर करायला हवं.